साताऱ्यात शशिकांत शिंदे दाखल होताच आता मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा होत आहे। यामध्ये मुस्लिम समाज जे एकवटलेले आहेत, आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। कसं वाटतंय आज शशिकांत शिंदे सातारा दौऱ्यावर आले आहे, काय सांगाल? आज या ठिकाणी जावळीच्या वाघाला जे खासदारकीचं तिकीट मिळालंय, आमचा समाज पूर्णपणे साहेबांच्या पाठीमागे आहे। या अगोदर पण होता, यानंतर पण राहील कायमस्वरूपी। आणि साहेब चांगल्या मताधिक्यानं निवडून येऊ, आज ईदच्या निमित्तानं साहेबांना त्या शुभेच्छा देतो। काय सांगाल की आज शशिकांत शिंदे साताऱ्यामध्ये दाखल आहे, काय सांगाल? आज रमजान महिन्याचा हा पवित्र सण रमजान या निमित्तानं साहेबांच्या तिकीट फायनल झाली। साहेब हे तळापर्यंत राहणारी व्यक्ती आहे आणि त्यांचं कार्य हे अफाट असल्यामुळं नक्कीच जनता त्यांना साथ देईल आणि साहेब मोठ्या मताधिक्याने साहेब निवडून आले। आज युवक म्हणून काय सांगाल की आज तुम्हाला खासदार कसा हवा आहे? तुम्ही आज एवढ्या जन्माकाला इथं आलेला आहात। खासदार हा अल्पसंख्याकाला समजून घेणारा असावा। आता आपण पूर्ण देशात वातावरण बघतोय की पूर्ण वातावरण जाती धर्मात तेढ निर्माण करायचं चाललेलं आहे। पण एक राष्ट्रवादी पक्ष असा आहे, काँग्रेस पक्ष असा आहे, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे। त्यामुळं पूर्ण मुस्लिम समाज हा साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहील याची मी गावी देतो। नक्कीच यावेळी युवकांनी आणि मुस्लिम समाजाने देखील त्या संदर्भात शशिकांत शिंदे सांगितलं आहे। कॅमेरामन वसीमसह जुबेर शेख, सातारा। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, but that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.